या पालखी सोहळ्याची 426 वर्षाची परंपरा आहे। या पालखी सोहळ्याला पंढरपूरमध्ये मोठा बहुमान आहे। सकल संतांचे काले हे गोपाळपूरला होतात, पण नाथमारांचा काल हा पांडुरंगाच्या मंदिरात होतो। हा मोठा बहुमान या पालखी सोहळ्याला आहे। या पालखी सोहळ्याचा 18 दिवसाचा प्रवास आहे। या प्रवासामध्ये 4 रिंगण होतात। पहिलं मेडसिंगी, दुसरं पारगाव घुमरे, तिसरं नांगवडा आणि चौथं कवेडण, 5वं उभं रिंगण पंढरपूरमध्ये येथे होऊन पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करतो। या पालखी सोहळा अनेक वर्षाची परंपरा आहे। जी नाथमारांचे नातू राघोबा यांनी परंपरा चालू केलेली आहे। या पादुका डोक्याहून पहिले प्रवास करत होत्या, नंतर त्याला पालखीचं स्वरूप आलं आणि आज वैभव संपन्न चांदीच्या रथात हा पालखी सोहळा मार्गस्थ आहे। या पालखी सोहळ्यासाठी शासनाकडून औरंगाबाद जिल्ह्यामधून मेडिकल ऑफिसर बरोबर असतात, पाणी पुरवठा बरोबर असतो, पोलीस संरक्षणाची मागणी आम्ही अनेक वर्षापासून करतो आहे। पैठण ते पैठण पोलीस संरक्षण मिळावं, कारण सगळ्या पालख्यांना होम जो जिल्हा आहे त्यांचा, त्या जिल्ह्यामधून पोलीस संरक्षण मिळतं, पण प्रशासना अनेक वर्षाची मागणी ती पूर्ण करत नाही। प्रत्येक जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त येतो, पण तो तात्पुरता असतो। हा बरोबर आता चांदीचा रथ आहे, अनेक हौशे गौशे नवशे बरोबर असतात, त्यावरही कंट्रोल पाहिजे। म्हणून आमची मागणी आहे की होम जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यांनी आमच्याबरोबर एक गाडी आणि 4-5 पोलीस असा स्टाफ आमच्याबरोबर दिल्यास पालखी सोहळ्याचं संरक्षण होईल आणि अनेक ठिकाणी जी येणारी आम्हाला अडचण आहे ती पूर्ण होईल। मागणी अनेक वर्षाची आहे, पण शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा, आरोग्य सेवा आणि पोलीस संरक्षण हे मिळत आहे। शासनाची यावर्षी या पालखी सोहळ्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं आहे। अनेक ठिकाणी सुलभ शौचालय, पाणी पुरवठा, वॉटरप्रूफ मंडप व सर्व ऑफिसर्स त्यांना या पालखी सोहळ्याकडे लक्ष देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। पालखी मार्ग शासनाने केलेला आहे। 752 ह्या महामार्ग शासनाने पालखी मार्गात रूपांतर केलं आहे, पण अनेक वर्षाची संत गतीने चालू आहे हा मार्ग। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अडवलेला आहे, तो शासनाने मोकळा करून तातडीने याचे जलद गतीने या रस्त्याचं काम व्हावं। हा मार्ग फक्त खर्ड्यापर्यंत झालेला आहे। पुढील मार्ग धाराशिव जिल्ह्यातून जातो। धाराशिव जिल्ह्यातील मार्ग चांगल्या प्रकारे चालू आहे, पण काही ठिकाणी पालखीच्या मार्गाने जात नाही, त्या मार्गाने मार्ग होतो आहे। सोलापूर जिल्ह्यातील पूर्ण मार्ग झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील जो धोकादायक मार्ग आहे, कुर्डूजवळ गवळे वस्तीजवळ पालखी रेल्वेवर ओलांडून पलीकडे जाते। या ठिकाणी रेल्वे फाटक नाही किंवा उड्डाणपूल नाही, भुयारी मार्ग नाही। अनेक वर्षाची याची मागणी आहे। शासनाचा निधी कमी पडत असल्यामुळे हा जो उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग आहे तो होत नाही आहे। म्हणून शासनाने या मार्गासाठी तातडीने निधी देऊन हा धोकादायक जो मार्ग आहे ते उड्डाणपूल या ठिकाणी व्हावा, ही पालखी संस्थांची मागणी आहे।